ए दादा हा. अरे आता मला तू सांग ते म्हातार इकडे राहत होत पण आपण सिटी ठिकाणी होतो पण माहित फार बेकारी झाली भाऊ अरे फार खर्च झालाय मग आपण 5-50 हजार रुपये फोन अरे चला बाया. तुला एक सांग मी काय का म्हणते? तुम्हाला वहिनी तिथं जाऊन आपण म्हणायचं काय भाऊजी ते विचार पडलाय मला. आता काय म्हणायचं आपलं करायचं. काय म्हणायला एवढं मोठं कमवलं बाम ठेवणी ना गुढीत ठेवणी बोलायचं जायचं. आम्ही आता शहरात कठाळू इथं शेती करू ह्यो मला आहे ना खोलीवाल्याने सांगितलंय हा. माय भाड दिन ताव पासारा आण करून तो की पिशवी सुद्धा नाही घेऊन दिली आणि आमचं काय आणि झालं आम्हाला तरी कुठे काय घेऊन दिलं हे बॅग आहे ना मी हा. कशी घेतली माहिती हा. का अशी पाठीमागून अशी धरलेली होती म्हणून ती कळाली नाही. ही काही हातात घेतलेली त्याने हिसकून आत टाकून दिली म्हणला याच्यातलं काहीच जाणार नाही पण माय जाऊ भाडन ती देता तेव्हा तू यायचं घेऊन आणि काय आहे त्याच्यात द्यायला तरी काय आहे त्याच्यात अहो, काय नाही पण आता माणसं म्हणते आकडाच. सिटीत राहते आणि इथं चव जायचा धंदा झालाय फार तेवढं मी कालच गॅसची टाकीवरून आणली तुला का जाऊ दे ती वाचन वाजा म्हणायचोय पण आता काय करतो आता ही कोणच्या तोंडाने घरी तरी जायचं बाबा कसं मला तर नाही विचार आपल्या पडला तोंडात जावं लागेल ना तुमच्या ती बापांनी झालं तुझं म्हणणं पण मला तू सांग होय? ते बाप मी काय काय म्हणते? म्हणेन हा. तुमच्या बापाने हाणाव नाही धरून आपल्याला नाही हाणायचं होय मला तर जाऊच वाटा नाही त्या गावाकडे त्या बाबाने सारं घालून टाकलं बाई काहीच नाही एक ठेवलं काम करता का काय काय? करायचं आपण आहे ना ऊस तोडेल जाऊ अहो, तुम्ही काय काय साधं बोलतो काय तो काय? मला काय करणार मग तू सोडली ना गरीबी तुम्हाला गरीबी राहायचं काहीच नाही करायचं ऊस तोडायला नेतो का काही करतो अरे आपण कुठं होतो हे तरी लक्षात मी घे ट्रॅक्टरवर जातो अहो तुम्ही येडे बिडे सोडा. आपण सिटी मध्ये राहत होतो लोक काय म्हणते इथली गावाकडली येड बिडे लांब जायचं इथं जवळ थांबायचं आणि बरं ऐका अरे ना. बाबा आपल्याला नाही तुला जायचं असलं तुम्ही दोघं ऐका रागात विचारा. इथंच नका गप्पा मारीत बसू चला तिकडं इथं कुणी आलं रस्त्यावरून तर म्हणते चव जाईन हे आता तशा बी ना लाजा राहिलेल्याच नाहीत पण चला आता कस तरी लोकांच्या लाज काज चालायचे एवढे तुम्ही इज्जत वाढीच पडले वैर तिकडून काय तुम्ही बंडल बंडल आणले तुम्ही म्हणे इथं उभा राहू नका पण तिथं जमा नका भाऊजी तुम्हाला कळतं का आपण सिटीत राहिलो होतो हा सिटीत होतो आता आपली मग? सिटी वाजली ना फार मोठी मला तर बोलूच वाटा नाही आम्ही तर असं म्हणणार डायरेक्ट आता आम्ही काय करणार मामांजी पैसे राहणार नाही आम्ही डायरेक्ट म्हणणार आहे आम्हाला तिकडे जायचं करमतच नाही, नाही हा, करमत नाही. म्हणून इथं आलोय आम्ही आता असं 8 करणार दिवस झालं जायची शॉपिंगला मला तुम्ही गप्पा 15 दिवस झालं की साडी घ्यायची बसा त्याने तर का वाटोळं तुम्ही झालं ना हं? आपलं काय आणि घेतलेलं makeup तिथंच चं राहिलं काय विचारूच नका माहित निम लालीवारीच गेलं आणि मग पावडरवारी बरं झालं बाबा आपली लग्न होत नव्हती काही काही तेव्हा ती केली ह्या भेटल्या तसं मंगळवार काय बिकायला लागलो असतो म्हणजे आपण लाल पावडरच लावून हिडतो हा. वाटतं रोज मंगळवार आला का ना मठान मग काय नाही, झालं रविवारी तर कायम फिक्सच होता होता आणि बोकडाशिवाय तर खायचंच नाही आमचं बी तसंच होतं डोकं तोंड फोडून बॉयलर आणू का मला बोलला का त्या तसं नाही झालं म्हाताऱ्याला? अगं तसं नाही झालं आपण यांच्या गावाकडे आलोय ना मग ही पोची घेऊन राहिली आपली चला आपलं ए, नका ये, आता कुठं जाता येडे? काय तुम्ही? आम्ही जातो ना माहेराला जातो ना चला तुम्ही म्हाताऱ्यापर्यंत तुम्हाला त्रास झाला ना आमचा टिकून नाही देत तुम्हाला तुमची अशी नखरे म्हणजे म्हणजे- निघा म्हणते अहो, आमचा त्रास झाला ना तुम्हाला म्हणजे काय बिकायला लावसरच थांबायचं होतं काय माझा तुम्हाला? लाली पावडरचा आमच्या लाली पावडरचं लय पडलंय तुम्हाला अरे माना काय म्हणू का कळत नाही का अरे तुम्हाला तुम्ही कोणते शहाणे तर मॅट डोक्याच्या नो खेड्या गावातले राहणारे पडले होते तुम्ही तिथे आणले आम्ही सुधरायचा प्रयत्न केला आणि तुम्ही लॉस घातलं सारं खड्ड्यात घातलं ना आम्हाला सांगा काय आता आमची लाली पावडर काय लय महागाची नाही 10-20 रुपयाची आणता स्वतःने कितले घातले ते बघा कंपनीचे क्वार्टर प्यायचं साध्या जाय झाला त्या कॉटरीचा आणि तुमचा अरे कंपनीचे मालक होतो म्हणून पुढच्यानी बुडावल्या करू काय कोणती कंपनी होती बघा आता तुमची हे आता हा? काही तुमची होती सांगता फळाची गाडी आणि तुमची होती वडापावची गाडी आम्ही केळं इकूच अरे ती करून दी आणि साईड वरतून बिझनेस सांगत आहे की आमचा साईड business बिझनेस होता. पगारवाला तुम्ही कराय तुम्ही साईड बिझनेस भांगारवाल्याचं करत होतं मग होतं तेवढं भांगार हे घालवायचंच भांगार माणसाला भांगारच विकायची सवय लागलेली असती ना टेम्पो वरून आणि मग ह्या पंतरवळ्याची कंपनी नव्हती काय माई हाय. अहो, कुठं कोणच्या कंपनीत अहो, तयार होत्या? तुमच्या तुला माहित नाही सगळ्या का कंपन्या होत्या. मला ना तुमच्या सोबत बोलायचंच नाही बाई अरे तुम्ही गाडी बोलूच गाडी नका सांभाळून ती करीत होतो तुमच्या कंपन्यांनी किती प्रॉफिट केलं तुम्ही नका का व्हायना? आमच्या लाली पावडरचं सांगता काय बरं जाऊ दे चला गप घरी. आमच्यामुळेच झालेलं आहे सगळं हे आम्हाला बी कळतंय मग तेवढं कळतं मग आमच्या लाल्या पावडर पण काढायची काय म्हणलं गरज आहे? चला देवा टाकून तुमच्या होतं त्याला तुम्ही बी हा, दमच का आमच्या पडत? टाकायला चाललेत अय पायल हा अरे पांड कुठे गेल रे ते शेतात गेलेत आणि तू काय करती आले आले ऐक ना हा पटक्यास हो इकडे तू पटक्यास टापकेनीवर कांदे लागवडीला बाया येणार आहेत आता. बर ते काही एकटा तरी काय करीन तिथं तू कमीत कमी रोप टाकू तर लागशील ना कमीत कमी त्याला हा चालतंय म्हणजे काय होते आता ते नवीन वावर घेतलंय हम्म आता त्याच्यातच मग जावं लागेल ना हा चालेल ना मग येऊ द्या ना बाया आवरले माझं घरातलं ह्या वर्षी कांदे करू म्हणजे कसं होईल आता काय आपल्यावर काय कर्ज पाणी सगळं तुझंच आहे आता घर तो आहे बाप नवऱ्याच नावची केली जमीन आहे सगळी तो आहे त्या नवऱ्याच नावची केली
हा ते दोघं आले ना त्यांना कुत्र्यावण्याचे हाकून देतो मिनिटात. मला नाही वाटत पण ते येतील आता. येते नाही त्यांना माहित झालं आता कशाचं बापाकडे. एवढे वर्ष झाले ते तिकडे शहरात अरे गेले, त्यांना तेवढे इथे दिवस शेजारी झाले. पाजारी भाऊ पण सांगणार ना लय बापाकडे प्रॉपर्टी माजली आता मालावाला झालाय म्हणून. नाही, ते तर आहेच पण आता येतच नाही कधी फिरकतच अय, नाही तर मला नाही वाटत येतील. पांडा अरे ते बा किती वाजता येतात? आलेत ना, जातो मग मी आता. आल्यात का त्या? रोप टाकायचं मग त्याला नेऊन सोडले रानात आता ट्रॅक्टर मध्ये नाही का. हा आणि मग तू चल ना आता माझ्या बरोबर. हा येते ना हा मी. येऊ का मग मी? ना जेवण बिवण केलंय का? हा मग तेच म्हणत होते जेवण केलेलं आहे मग तुम्हाला पहिलं जेवायला देऊन जाऊ का मग? हा नाही जा पण ती कोच बडबड ऐकायली ती एवढी कोणी वाटण येणार. पण आज असं शेजारी बिजारी काय त्याचा काय विषय. आपलं आता लाईट बी ना 12ला जाणार आहे. नानांचं सारखं चाललंय का ती येतील येतील मला त्यांचं वाटत काय नाही, नाही त्यांचं- येतील. कशाला येतील बरं ते? एवढे दिवस झाले जाऊ दे गेले ती. कधी त्यांचा फेरफटका नाही ना आता कशाला येतील? थांबा कोणतरी आलंय बरोबर ते त्यांचा आवाज. चाललंय, मला आवाज येतच होता. अरे हे देवा तुमचं एवढं कस काय खरं पार? पण या शब्द पडला. मग राजू शेठ काय नाही शेत काय राहिलोय आता. लय दिवसांनी येणं केलं तुम्ही. आलो तुमचीच काळजी लागत होती आम्हाला नानांचं काय चाललं. मी मेल कमा दावा आहे का 13 आहे. बरं आहे का तब्येत काय? नाही माझ्या तब्येतीला काय दाढ नाही भरलेली त्याच्यामुळं पण लय लांब येणं केलं आज तुम्ही. मग आता तुमच्याकडे नाही यायचं मग कोणाकडे यायचं? मग 10-15 वर्ष आले नाही ना अचानक कस काय आले बा. होती सवड होती काम हा, होतं आम्हाला लोकांना. असं आम्हाला सुट्ट्या होत्या ना म्हणून आहोत आम्ही. बरं मग आठवण आली तसे आता कायमच्या सुट्ट्या लागल्यात आम्हाला. काय काय आमच्या म्हणजे अहो आठवण आली एक 5-7-8 दिवस सुट्ट्या आहेत ना म्हणून आलो मग. पण आता इथं तुम्ही तुमची सोय करायला पाहिजे ना राहायला बिला आता इथं. बांधलंय ना तुम्ही तुम्ही. नाही काय मग आमची हे आपलं नाही मग पांडाच आहे. पांडाचं आहे. हा तुमचं नाही, भाऊ नाही, आहे तो, पण तेच आहे ती माझ्या नावावर केलं त्यांनी. मग काय तो आपलाच आहे ना मग. नाही नाही ती- पांढरा काय लोकांचं आहे? अहो, पण तो बळत तुम्हाला राहून देतोय नाही देतोय तुम्ही त्याला विचारा. 3-4 खाले आहेत या. 4 जरी असलं तरी त्याने त्याच्या पुरतं भाऊजी, बांधलं. आम्ही काय लोकांचे आहे का? अहो मागच्या महिन्यात फोन केला. लोकांचे नाही तुम्ही, नाही, नाही. पण मग आपलं असल्यासारखं कधी फोनही नाही करत यायचं का अगं लांबच? कसं माहिती का आम्हाला टाइम नाही भेटत ना. खूपच काम लय job असतात वाले आहेत ना. ना. तुम्हाला माहिती का? मग याला 5ला गाडी असेल ना आता. नाही गाडी जाऊन द्या ती जाणार या म्हाताऱ्याचं आपल्या म्हाताऱ्याचं 6 महिने दुखत होते. राहणार कुठं ना तुम्ही? हाय. नाही, हो 2 कुठं मिनिटं. राहणार? म्हाताऱ्याचं 6 महिने दुखत होतं. एक फोन तरी केला मी फोन करायचं कट करायची म्हणायची आणि पैसे तर लांबच राहिलं भेटायचं नाही. अरे मा अहो, बायपास पैशांची नाहीच अपेक्षा माणूस महत्वाचा असतो. तिने पैशाचं एकट्याने स्वयंपाक करायचा तिथून द्यायचं मेडाबा घेऊन जायचं. त्यांना वाटलं पैसे द्यावं लागते. पैसे जाऊ दे हो बापाचं भेटायचं यायला पाहिजे ना. काय नाना तुम्ही सांगा पैशापेक्षा माणूस महत्वाचा असतो. पैसा आज येतो उद्या नाही. मग उगाच फोन नाही उचलला का तुमच्यावर? काय बोला तर तुम्ही तुम्हाला पोरांना कळत नाही मग काय? कामावर असलं नाही फोन उचलते. हे खूप कामाचं संध्याकाळी काम फोन आल्यावर बी नाही दिसत. माग सारखं जरा त्यांना नाही दिसतच नाही नाही, संध्याकाळी दिसत फोन पडले. आल्यावर बी दिसत नाही. मिस कॉल पाडाय पांडाचा काय झालंय काय नाही बा. आता संध्याकाळचं खायचं बघत होत फोन. टाइमच नसतो. आणि ही जमीन घ्याय टायमाला तुम्हाला फोन केलता. टाइम तेव्हा पण फोन नाही उचलला यांनी. नसतोय त्या म्हणतात. तेव्हा पण फोन नाही उचलला म्हणलं आणि 2 एकर अजून हा मिळत बघा होती. आता आहे ना काहीच माझ्याकडे तर काही राहिलेलं नाही. तुम्हाला इथं अंगार लावायला जागा नाही. सगळं हाय नाही ती त्याच्या नावचे ते ठरवून आता त्याला इथं तुम्हाला ठेवायची का नाही ठेवायची का त्याला काही द्यायचे नाही द्यायचे त्याच्यामुळे मी काय सांग. तुम्ही आमच्या परत त्याचं नाव कसं काय केलं? मग तुमच्या म्हातारी दुखण्याला पैसे गेले त्या टायमाला सगळी जमीन विकली होती 5 लाख घातल्यात मी नानाच्या दुखण्याला. आणि मला आता बायपास ते पैसे आधी 5 टाका. लाख रुपये दिलेत त्यांनी. हा पैसे आधी टाका ती आणि मग तुम्ही हिस्साचं बोला. हिश्याचं वावरच कुठं राहिले वावरच नाही यांनी घेत. हे आता 20 एकर घेतले ती त्याची हिमतीवर घेतले त्यांनी. बरं काय नाही जाऊ द्या भेटणं तर झालंय तुमचं. हा, आता काय काहीतरी अडचण आम्हाला नाही. करावंच लागलं. मग ये तुम्ही वाटलं आता आम्हाला पण भेटायला आले. अशा तुम्ही जा आता तुम्हाला आहे ना 2.5 ला किंवा 3 ला गाडी राहील किंवा 5 ला गाडी राहील. राहिलो असतो आजचे दिवस. नाही इथं राहायला चान्सच नाही. कसं होतं राहिला. हे 2 जण बाहेर गावात जाऊन राहते इथं सगळं पडग आता अजून नवीन काम बांधकाम चालू आहे दादा. हो दिवसाचा तर प्रश्न आहे ना. नाही, आपण आपण नाहीच ना. इथं राहत अजून काम चालू आहे ना. तुम्हाला इथं कोण ठेवून करणार आहे? सांगा ना. आता हे 2-3 खोल्या आहेत. आपण ते खोल्याचं काम चालू आहे आतमध्ये फरशी बसायचं काम चाललंय कसं काय करणार आहे आम्ही? काय करायचं जरा सासरवाडी. हा सासरवाडीला जा दोघांच्या वडील जवळ जा जा, पुढे सासरवाडी. जा. ज्यावेळेस तुम्हाला आम्हाला गरज होती तुमची
त्यावेळेस तुम्ही एक जणांनी फोन नाही उचलला. हा 20 एकर काय 30 एकर जमीन मिळत होती, तेवढंच पैशाचा सपोर्ट केला असता. बरं जाऊ द्या, मी काय म्हणते त्यांचा काय हो भाऊजी, तुमचा तर बिझनेस होता ना खूप मोठा, मग काय झालं त्याचं? आमचं गेलं डब्यात. डब्यात बंगले असतील ते. आई बापाचा आशीर्वाद नाही घेतल्यावर असंच होतं, वाटूळच होत, राहणार काहीच नाही. शेवटी विशेष भीक मागायची वेळ येईल तुमच्यावर. नाही काय विशेष आहे, बापाला एक दिवस बघायला आले 6 महिने. अहो, पैसा असल्यावर कोण बापन कोण आई. त्याच्यामुळे नाही आले. हा टाइम मिळाला, टाइम दिसतंय ना दोघींच्या गळ्यात डुप्लिकेट आहे. काय राहिले यांच्याकडे, यांना केळ विकायची पाळी आली असं आता. विकत होते ते. कड म्हणजे केळं विकण्याचा business एवढंच राहिले आता. ते बी चांदीचं नाही दिसत. चांदीच आहे ती. नाही 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 ती तसलं नाही बाई, खेळण्याची गाडी घेत 20 रुपयाचं. आणि भाऊजी पैसा असला ना माच केला ना मग या अशी परिस्थिती. वाटतंय हे यात्रेतलंच घातलंय काय? आणि आम्ही तेव्हा. तुम्ही फार खांगलाय तिकडे जाऊन, इथं चांगलं तब्येत बिब्येत होत्या फारच. आता कसं वाटलं आता पांडा, तुला एक सांगू का, आता म्हणलं लय मोठी होऊ आम्ही, पण नाही, नाही, मोठं पण तुम्ही मोठं व्हायच्या ऐवजी ह्याच मोठ्या झाल्या आणि नाही, नाही, तुम्ही आता बारीक जाऊ दे, राहिले. आता ती कसं खाऊन पिऊन पोचल्या त्या म्हणाय, पण शेवटी एक असं होतं वैयक्तिक आम्हाला एक वाटायचं बरं का, सिटी ठिकाणी गेलो, चला बघ कमवून आम्ही कंपन्या बिंपन्या आम्ही मोठे होणार, स्वप्न मोठी होती. स्वप्न मोठी होती आमची, पण आमची स्वप्न आखी डब्यात गेली, लॉस मध्ये गेलो. हा का मग निघा आता. हा मग आता शेवटी येणार नाही आता काय, पण जाऊ दे तुमची आणि तसं नाही, महिना की भेट घेऊ. मी मेलं तर तुम्ही मैत्रीला बी नका येऊ, डायरेक्ट सांगतो तुम्ही. तुम्हाला तुमच्यापर्यंत अहो, बातमी पण बी माझे येणार एवढे नाही. नाना झोपून होते तेव्हा नाही तुम्ही आले ना, आता काय तुम्ही काहीतरी स्वार्थपोटीच आले असणार, दुसरं काही नाहीच. नाही काय नको, आता तुमची चुकी नाही ती, राहिलेच नाही तर काय काय देणार. आता कुठून देणार. आता काय देणार, आता बिचार त्याच्या आणि यांनी नाव तपल्यात जेव्हा घेतलेले त्याला बी काय लय बोलणार. त्याने डाळिंबावर आज 20 एकर जमीन घेतली. हा? 20 एकर जमीन म्हणजे किती रुपयाची अंदाज येईन का तुला? अय राजू, 20 एकर जमीन किती रुपयाची असं शेतकरी त्यांच्या नजरेत कोणीच नाही ना. आता अंदाज काय बघा, अंदाज घे 8 काय आता? कोटी, तेवढं घेतली. 8 कोटी काय म्हणते. काय होतंय बरं का, त्याच्यामुळे आता तुम्ही ना, आणि जर तुम्हाला राहायचं असेल तर काय अडचण राजू, तुम्हाला राहायचं किती 7-8 दिवस, नाही 7-8 आता काय पण तुम्ही कायमचे राहा. आमची लायकीत नाही ती राहण्याचीच बी नाही. तुम्हाला आहे ना, तुम्हाला ती वरला माळ देते सापर बांधा बर का, आणि तिथं राहा. पण इथं राहायचं असेल तर दररोज मजुरीने काम करावं लागेल. इथं तुम्हाला दोघांना बी दारे बिरे धरावं लागतील. काय तुमची दिवसाची रोजंदारी आणि तुमची रोजंदारी असेल ती त्याचं देऊन टाकेल. मग राहायची सोय करशील का? हा सापर बांधून देत, शेड आहे ना आपली. नाही इथंच खोली ती एवढी नाही, इथं राहायचं. इथं नाही का, इथं सोय इथं नाही. ते कांदा शेड बी आहे ना, कांदा शेड मध्ये राहू आहे दे. किती 10 काय नाही. शेड तरी राहू दे निदान. आहे, माझं काय नाही बरं म्हणत. शेवटी काय म्हणणार आहे भाऊ, तुझेच आहेत म्हणते. नाही नाही, आम्हाला काय म्हणलंय, आता काय- वाक्य वस्तीला माहिती तुम्ही काय लायकीचे, त्याच्यामुळे तुम्ही लायकी नका दाखवा आम्हाला. आणि भावा बिवाचं आणि बापाचं नातच नका लावू. फक्त तुम्ही बलगार आलेत ना आमची इथं, ते नाही का रेल्वे स्टेशन त्या पद्धतीत राहायचं. संध्याकाळी यांना जेवण दे, सकाळी जेवण दे, सकाळी 7ला उठवायचे आणि नीट राहण्यात गाडायची. हा. यांना खुरपायला पाठवायची, यांना दारा धारायला पाठवायची. मी करीन पण ह्यांना विचारावं लागेल ना. नाही ते नसेल करायचं तर मग जा कुठे बी हिंडा करताना. मग ठीक आहे, मग काय काहीच विषय नाही. तुम्ही उलट तिथं ते माल बरं झालं, माणसं नव्हते बलगार आले. हा काम बरं काय टाइम आला बिझनेस वाल्या माणसावर, त्याला म्हणतात सिटी. अरे बिझनेस एका दिवसात जाऊ शकतो. अरे घरी राहून रे बारकेने किती कोटीची घेतली म्हणला, 8 कोटी. 8 कोटीची जमीन घेतली आणि आपल्याकडे 8 रुपये नाही राहिले सिटीत राहून. मग हेच फरक असतो सिटीचा तुम्ही हवेत आणि गेला. शेतीचा. अरे काय आहे? ती कवा कोणची वटी कशी काहीच नाही, होती नाही, फेकलं तरी खायला मिळते. बरोबर, उपाशी मारायची गरजच नाही. एका दाण्यापासून 1000 दाणे करण्याची ताकद आहे. फक्त तिचीच हा, आणि मग एवढं सगळे सिस्टम शेती चालवते. नाही कळालं ती आम्हाला. आता काय बोलू, त्याच्यामुळे लय जास्त आता थोडं रेल्वे स्टेशन बालगार जिंदाबाद. स्वतःने करून नाही खायचं. आमची तुम्हाला जेवण मिळेल 2 टाइम, सकाळ संध्याकाळ. पण आणि कामाच्या बाबतीत अजिबात कुचराई झाली नाही पाहिजे. दोन्ही मला दारायला पाठवा. आता कांदा लागवड चालू आहे ना, आजपासून यांची रोजंदारी चालू झाली. हा. निघा चला, तुम्ही जा. कुठं ते बायांना रोप टाका, यांना दोघांना दारावर ठेवू. हा, हा तुझे कपडे असले देतो का जुने पाहिजे? कपडे हाय घरात, कपडे मस्त मसले इथे घरात, जुने पाणी आता काय कपडे. नाही. तुला बदलायची का नाही? बदलावं लागते ना. हा, निघा शेट लोक तुमचा डबा घेऊन शेट येतो. बसले झालं. आता तुला काय माणसं लय मिळालेत, आता करून घे आता यांना. त्या पाया कमी करते आणि ना नाही मी जर घराच्या संध्याकाळी बाहेरच्या. भाकरी झाली यांच्याकडून, संध्याकाळी यांना भाकरी टाकायला आणि तू भाजी करीत जा. तू इथं नुसती नियोजन वरच राहा.
नाही ती नियोजनावरच राह ती मालकी नाही हा मग मालकीनच आहे ना. तुम्ही भाऊ या नात्याने इथं राहायचं नाही गडी या नात्याने राहायचं. गडी तर गडी चला. आता काय टाइम आलाय आमचा. रेल्वे स्टेशनचे जसे माणसं राहते ना त्या पद्धतीने आम्ही म्हणलो ना तुम्हाला भात खायचा भातच खायचं तुम्ही म्हणता बिस्लरीचे पाणी नाही तिकडे मोटरीच्या नळावर पाणी प्यायचं जाऊ दे आता खायला मोकार लय लय बी नका घालू आता. त्याच्यामुळे घालायचा विषय नाही चला ग, ती कांद्याची रोपं आलेली चला घ्या लावून चला. लावून नाही बायांना ठीक रोप आहे ना. टाकायला व्यानला आणि नाही जमलं ना तर वरल्या मळ्यात खोडपायला ते वाफ्यात नाही का बरं, ठेवी तुमच्या पाया पडतो. जाऊ दे आम्हाला पुढे काम आहे दाखवा. नाही काय मग आपलंच मला ते आहे ना. लांब नाही जायचं. जर तुम्हाला आहे ना तुम्हाला कोणी आता वळ्यात असती का पर्स? ए, इकडं ठेवीन. इथं ठेवा ती तुम्हाला कोण नाव नाही ठेवणार बापाच्या जमिनीत काम करायची हा, तुम्हाला तशी लय चव नाही जायची. फक्त आम्ही कोणाला सांगणार नाही हो, सांगू चला. नका तेवढे तरी उपकार. आम्ही काय सांगू आणि आमचीच. आणि 600 रुपये जोडी हा. सगळीकडे चालू आहे तुम्हाला 600 रुपये जोडीने पैसे मिळतील हम्म. मी म्हणतो 500 आणि खाणं पिणं साबण लागता सोडा ते तुम्ही तुमचं बघायचा 500 द्या. हा 500 रुपये आता काय एवढं गेलं आणि तुमच्या आता रोज करायचं. चला चला नाना तुम्हाला जेवायला देते मी आणि मग जा. मी जेवतो तुझा यांच्याकडून तुम्ही काम जा. करून घे मी जातो त्यांना तू बी जा हा चालतंय चला. काढा दूर अयो, हे असं करायचंय आता. एक काम करा हे तू रूप ना आम्ही जातो दार याव बरं का. बोलून घे वरून तुम्हाला पहिलेच जर हे केलं असतं आपण बापाचं ऐकलं असतं तर जमलं हो नसतं का? तुम्ही तुमच्या बापाचं ऐकलं असं ती तुमचं भाऊ बघा इकडं माय आमच्याकडे कुठं नाही, नाही. आम्हाला लावलं तुम्ही हे करायला एक तू काम कुठे करू. निवडी तू उठ दार जायला सांगितलेलं एक आहे. काम- इथं बसलाय कायला मी काय म्हणते ऐक ना आपण एक काम करू यांना दर्दी दारी ए पर्या आजचे दिवस काढू उद्या जाऊ आपल्या आई बापाकडे हा तेच ना आलोय तर ए! शिकवलंय बस बघा हे बी आपली साथ सोडायला लागल्या जाऊ दे सोडू दे आता सगळ्यांनी सोडली आणि हे तरी कवर धरते काय आपण मला तू सांग बाप ज्या टायमाला म्हणत होता ना अरे नका जाऊ शिटीत त्यांचं ऐकलं ना आपण तुला तर लय मोठा असून पळत होता चिंगाट पुढं आणि तो या नादाने मी बी पळालो हा? ऐकून काय अवस्था होऊन बसली आज अरे जी घर आपलं होतं तू हवेच्या दिशेने बसल्या मी काय करा मला तू सांग आज बलगर म्हणून काम करायची पाळी आली तसंच झालं ना बलगरच आहेत तुम्ही. बरोबर आहे का हो काय नाही तर तुम्ही कुणा सांगा येत आता तुमच्या सोबतच आहे. शहरात झालं कोण सांगितलं शहरात झालं अरे आपलीच सगळं आपल्या अंगलट आलंय तू म्हणला मला शिटीतलं लय येतंय लय पैसा मारणाचा याव बिझनेस यांनी सांगितलं नसतं आम्ही सिटीत कामाला तर आपण तरी काय लग्न केलं असे काय येतंय बाई ह्यांना सारं घालून टाकलंय बाई. अरे वाटोळं केलं आणि कोण कोण रानातले काम कोण करून येडी काय आणि मला एक सांग मला नाही होणार. आपल्या चंद्र तो बारका गडी पांढा आपला हा त्याने 8 कोटीची जमीन घेतली म्हणजे जोक आहे का किती जीव हा आणि आपल्याला 8 रुपये आणता नाही आली घरी म्हणजे सांग मला अवघड परिस्थिती हे शहरात म्हणला माझी डोकिलिटी म्हणजे काय म्हणला हे म्हणला त्याच्या जमिनीची न्यायची काय गरज समोरच्या बुडवेला काय करायचं अरे बुड आली पण मग ती त्या टायमाला तुला जेवढं माहिती होतं तेवढं मला होतं का माहिती मला सांग तुम्हाला माहिती होतं ना सगळं ती बुडी त्यानं काय माहित तू आहे ना पहिल्यापासून काय खेळ शेअर केलेला मार्केटमध्ये माणूस हरले काय मला गप्पाच तर मारायचे काय भांगाची गाडी घेऊन गेली गप्पा मारायला इथं पाठवलंय नाही नाही, अरे, येत होतं याचं आम्ही. चित्तूर आहे ना त्यांनी उपणून ती गुणीत भरली शेट द्या खरं द्या आमच्याकडे आम्ही जातो दाऱ्यावर ते पटकन कामाला एक तर पार लाच सोडली सगळे पैसे बिशे उडून टाकलं तिकडं आणि आता इथं काम करायचं दिलंय सोडून इथं का पाहणार तू एक काम कर तू ऊसाच्या दाऱ्यावर जा मी जातो कांद्याच्या कांद्याला बाय आलेत तिथे आहे ना त्यांच्या तिथं ती दारा तिथं उभं हा, राहून ते कांदे आपण एकच जण लागेल तिथे या दोघी ना पांगित या नाही नाही मी झोपते काय? थोड्या वेळ काय झोपते ना थोड्या वेळ. संध्याकाळी जेवायचं अवघड होईल वहिनी नाही आम्ही जातो कांदे तुम्ही काय लावायला करा, बाय आहेत ना तुम्ही काहीच नाही फक्त रोप पांगवायचं ती ना झोपते उठते कुठं होतं माहिती का ती शिटीत होतं इथं नाही चालत ती तर सकाळी 11ला लागलं की किमान 6 वाजेपर्यंत तरी काम करावं लागतं थोड्या वेळच झोपते. थोडा वेळ दुपारी 1 तास तिथंच भेटतो. पाणी चालू असतं तिथं दंडाच्या कडे झोपायचं 2 ते 3 नाही 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 आम्ही रोप 2 पांगितो ते 3 वाजेपर्यंत जेवण आणि मग झोपायचं तर आराम करायचा 15 मिनिटं आणि लगेच कामाला लागायचं आता काही खायला नाही भेटणार आता नाही काय आता डबा येईन थोड्या वेळ भूक लागली भूक लागली सकाळी जेवण नाही आलं का तुम्ही बघा आता मग तुरी खाऊ आपण तुम्ही एक काम करा जा निघा आणि मी येतो मागून मी डबा घेऊन येतो तुमचा तसं करतो का हा. हा जमन चल आपलं दार ते जाते ना तिकडे कशी गंमत आहे सिटीत राहिलं म्हणजे यांना वाटतं की आम्ही लई कमावली आणि आमची लई इज्जत गावाकडे राहून बी श्रीमंत होता येतं गावाकडे राहून बी सगळ्या गोष्टी करता येतात आता आली लायकी बरोबर अरे ज्याच्या पाठीमागं आईबाप आहेत ना त्याला कधीच काही कमी पडत नाही हे त्यांना कळलं नाही पण आल्यात माझेच भाऊ आहेत काय नाही हळूहळू त्यांना धडा शिकवल्याशिवाय जमणार नाही ते आपलीच आहेत हळूहळू घेऊ सगळं
त्यांच्यासाठीच आहे सगळं.